नाशिक न्यूज. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प. 4G पॉस मशीनला सर्व्हर डाऊनचा फटका. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात म्हणजेच नाशिकमध्ये गेल्या 8 दिवसांपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुरवठा होणाऱ्या धान्य वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. रेशन दुकानदारांना मोठा गाजावाजा करून वितरित करण्यात आलेली 4G मशीन सातत्याने बंद पडत असून धान्य वितरण यंत्रणेच्या सर्व्हर डाऊनचा फटका दुकानदार व ग्राहकांना सहन करावा लागत आहे. एप्रिल 2024 मध्ये सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास पुरवठा विभागाकडून 4G तंत्रज्ञानाने युक्त पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा स्कॅन करून या यंत्राद्वारे धान्य वितरणाचा लाभ देण्यात येतो. अंगठ्याचा ठसा स्कॅन न झाल्यास आय स्कॅनरच्या माध्यमातून देखील धान्य वितरण करण्याची सुविधा भविष्यात याच यंत्रावर उपलब्ध होणार आहे. अगोदरच्या 3G यंत्रामुळे धान्य दुकानदार प्रचंड वैतागले होते. मशीनला तासनतास रेंज न मिळणे, थंब स्कॅनिंग न होणे यासारख्या प्रकारांमुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागायचे अथवा हेलपाटे मारावे लागायचे. तेव्हापासून दुकानदारांनी 4G यंत्राची मागणी केली होती. यंत्रे उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीला काही महिने सुरळीत व जलद सेवा देणे शक्य झाले. धान्य वितरणात देखील सुसूत्रता येऊ लागली. मात्र गेल्या 8 दिवसांपासून या 4G यंत्रांना देखील सर्व्हर डाऊनचा फटका बसला आहे. वारंवार प्रयत्न करूनही कनेक्टिव्हिटी मिळत नाही. कनेक्टिव्हिटी मिळाल्यास थंब स्कॅनिंग होत नाही. असे प्रकार सातत्याने घडू लागले असून ग्राहकांना पुन्हा रेशन दुकानात चक्रा मारण्याची वेळ आली आहे. सिन्नरच्या दुकानदारांकडून पॉस मशीन जमा करण्याचा निर्णय. सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयात सदर पॉस मशीन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व दुकानदार यांनी तहसीलदारांची भेट घेऊन धान्य वितरण प्रणालीत सुरू असलेल्या गोंधळाकडे लक्ष वेधले. सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण करता येत नाही. ग्राहक मात्र दुकानदारांना दोष देतात. ग्राहकांना किती वेळा हेलपाटे मारायला लावायचे असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला. सर्व्हर डाऊनची समस्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत पॉस मशीन शासनाने जमा करून घ्यावेत. तालुक्यातील धान्य वितरण बंद ठेवण्याची अथवा ऑफलाईन वितरणाची परवानगी मिळावी अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदन देऊन करण्यात आली. नायब तहसीलदार सागर मुंदडा, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार अनिता खैरनार, पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, उपाध्यक्ष दीपक जगताप, शहराध्यक्ष भगवान जाधव, कल्पना रेवगडे, नवनाथ गडाख, संजय जगडे, राजू गोळे सर, अण्णा जाधव, महेश मुरकुटे, चंद्रकांत माळी यांचे सह दुकानदार यावेळी उपस्थित होते. NIC क्लाउड पुरवठादाराला शासनाकडून सूचना. सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुटसुटीत व्हावी यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारास अन्न नागरी पुरवठाकडून ई-पॉस मशीन देण्यात आले आहे. मात्र धान्य वितरण दरम्यान ई-पॉस मशीनमध्ये अडचणी येत असल्याची तक्रार रेशन धान्य दुकानदार यांनी केल्यानंतर या तक्रारीची दखल अन्न नागरी पुरवठा विभागाकडून घेत ही समस्या NIC कडील धान्य वितरण प्रणाली आणि क्लाउड सर्व्हरशी निगडीत आहे. या समस्या दूर करण्याच्या सूचना NIC आणि क्लाउड पुरवठादार यांना शासनाकडून देण्यात आल्या आहे. संबंधितांकडून देखील या प्रश्नी युद्ध पातळीवर काम केले जात असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.